स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमस्कार. आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत. आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. अध्याय 2 आणि श्लोक 62. त्याची थोडी चर्चा आपण केली होती, भूमिका मांडली होती आणि जवळपास बरंच काही कव्हर झालं होतं. पण थोडंसं शेवटचा एक भाग राहिला आहे, तर त्याची थोडी चर्चा करूया. मागच्या वेळेस आपण जी चर्चा केली होती त्याच्यामध्ये ध्यायतो विषयान् पुंसः संगस्ते शूपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते. जेव्हा साधक आपल्या इंद्रियांना विषयांपासून आवरतो, त्यांना निराहार ठेवतो, पण मनामध्ये रस आहे, आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा तो विषयांचं चिंतन करतो तर तेव्हा काय होतं? ध्यायतो विषयान् पुंसः पुरुष संगस्ते शूपजायते. संग, सक्ती, आसक्ती ही जायते, ती उद्भवते, आणि ते उद्भवल्याने काय होतं? संगात संजायते कामः. एकदा जर आसक्ती मनात निर्माण झाली तर त्याने काय होत असतं? त्या विषयाकडे मन सतत धावत असतं, आणि इंद्रिया या फार चपल असतात आणि खूप त्यांची ताकद असते. विवेक इतका नसतो आपला की त्या इंद्रियांना आपण आवरू शकू. संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते. संगात संजायते कामः, इथे आपण मागच्या वेळेस थांबलो होतो. कसं असतं बंधू भगिनींनो, की आपण एक उदाहरण घेतलं होतं एका मुलाचं, की जो उत्तर काशीला जातो आणि त्याच्या मनामध्ये त्या जमिनीबद्दल एक विचार येतो. म्हणजे काय? ध्यायतो विषयान् पुंसः, आणि मग तो कसा घसरत खालती जातो. आणि आपण विवेक चूडामणीचा एक फार सुंदर एक श्लोक त्याची चर्चा केली होती, की जसा रबरी चेंडू, जर एखादा मुलगा 5व्या मजल्यावरती जिन्यावरती खेळत असला आणि त्याच्या हातातून जर तो चेंडू निसटला तर टप्प्याटप्प्याने तो थेट खालती येत असतो. तर साधकाने जेव्हा आपण आपल्या इंद्रियांना विषयापासून दूर ठेवतो त्यावेळेस चुकूनसुद्धा विषयांचं चिंतन करू नये. या सगळ्या आपल्या ज्या कामना आणि वासना ज्या आहेत यांच्या संदर्भामध्ये फार एक अवघड परिस्थिती किंवा एक फारच कठीण प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावं लागतं. कोणत्या अर्थाने? की पहा, यांना जर आपण सप्रेस केलं, दाबलं, तर या स्प्रिंग ॲक्शनसारख्या चौबल स्पीडने वरती येतात. म्हणजे अविवेकपूर्ण दाबलं, सप्रेस केलं, आणि जर एक्सप्रेस केलं तर एक्सप्रेस केलं तर अजून ते फोफावतील.
एक्सप्रेस केलं म्हणजे फ्रॉइडची जी थ्योरी आहे बघा, आपल्यापैकी ज्या लोकांनी सायकोलॉजीचा थोडा अभ्यास केला असेल, फ्रॉइडचं म्हणणं होतं की तुमच्या मनात ज्या काही वासना आहे त्यांना तुम्ही त्याला एक्सप्रेशन द्या. किती मूर्खासारखा तो विचार होता की समाजामध्ये मग समाज व्यवस्थाच नाही राहणार. आणि एवढंच नाही, जर आपल्या ज्या दुष्ट वासनांना आपण जर एक्सप्रेशन दिलं तर त्या अजून फोफावतील. अग्नीमध्ये तूप टाकल्यासारखं. म्हणजे दाबलं तर मुश्किल, एक्सप्रेस केलं तर मुश्किल. मग नेमकं करायचं काय? याचं उत्तर भगवान श्रीरामकृष्ण अतिशय सुंदर पद्धतीने देतात आणि ते म्हणतात की त्याची दिशा बदलून द्या. मी आज माझ्याबरोबर वचनामृत आणलेला आहे, भाग 1, आणि त्याचा एक अंश थोडासा वाचून दाखवतो. अध्याय 32. पहा, भगवान श्रीरामकृष्ण किती सुंदर पद्धतीने मांडतात की आपली समस्या काय आहे. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते. इंद्रियांना विषयांपासून दूर केलं आहे पण मनात रस आहे आणि आपलं मन अजून पक्क नाही आहे. संगात संजायते कामः. मनामध्ये कधी कधी इच्छा होते सामोसे खावे, म्हणजे एक्सप्रेस केलं तर मुश्किल, सप्रेस केलं तर मुश्किल. तर अशा वेळेस काय करावं? अध्याय 32 खूप सुंदर. ठाकूर गेले आहेत नंदन बागान ब्रह्मसमाजात राखाल मास्तर प्रभूतीसह भक्तांसह बसलेले आहेत. अध्याय 32 आहे. उपाय: ईश्वरावर प्रेम व षडरिपूंची गती फिरवणे. ठाकूर शब्द वापरतात, त्यांची गती फिरवणे. एक ब्राह्मभक्त. ब्राह्मभक्त म्हणजे ब्रह्मसमाजामध्ये ते गेले आहे म्हणून एक ब्राह्मभक्त. कोणत्या उपायाने त्यांची प्राप्ती होऊ शकते? श्रीरामकृष्ण. त्यांच्यावर प्रेम करायला हवे आणि सदा सर्वदा हा विचार करायला हवा की ईश्वरच सत्य आणि जग अनित्य आहे. अश्वत्थच सत्य, फल 2 दिवसाचे. ब्राह्मभक्त. काम क्रोध इत्यादी शत्रू आहेत, काय करावं? पहा, आता आपलं उत्तर मिळणार आहे. बरं, आपला प्रश्न काय आहे? वासनांना, हे षडरिपूंना दाबलं तर डबल चौबल स्पीडने वरती येतील आणि त्यांना एक्सप्रेस केलं तर ते अजून फोफावतील. करायचं काय? ते एक मराठीत फार सुंदर म्हण आहे, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. करायचं काय? तर पहा, ब्राह्मभक्त काम क्रोध इत्यादी शत्रू आहेत, काय करावं? श्रीरामकृष्ण. या 6ही रिपूंची मोड ईश्वराकडे फिरवून द्या. या 6ही रिपूंची मोड ईश्वराकडे फिरवून द्या. आत्म्यासह रमण करीन, हाच काम, हीच कामना ठेवावी. जे ईश्वर प्राप्तीच्या मार्गात अडथळा आणतात त्यांच्यावर क्रोध करावा. पहा, काय सुंदर एक विचार मांडला आहे. किंवा किती आपण सध्या क्रोधावरती पण काबू त्याला कह्यात नाही ठेवू शकत. मग जो ईश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये अडथळा आणेल, मी त्याच्यावरती क्रोध करणार. पुढे काय म्हणतात? ईश्वर प्राप्तीचा लोभ धरावा. लोभ पण आपल्या असतो, पण तो कशाचा असला पाहिजे? विषय वस्तूंचा नव्हे. ईश्वर प्राप्तीचा लोभ धरावा. माझं जर करायचं तर ते त्याच्याविषयी. माझं आपण करत असतो ना, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा जावई, माझा नातू, माझे पैसे. तर माझं जर करायचं असेल तर ते कशाचं करायचं? माझे ईश्वर, माझे भगवान, माझे प्रभू, माझे सखा, माझे सर्वस्व काही, हे ईश्वराला घेऊन करायचं. पुढे म्हणतात, जर करायचं तर ते त्यांच्याविषयी. उदाहरणार्थ, माझा कृष्ण, माझा राम इत्यादी. अहंकारच करायचा असेल तर विभीषणाप्रमाणे करावा. वा, अहंकार करायचा तर विभीषणाप्रमाणे करायचा. कसा?
मी रामाला नमस्कार केला आहे, हे शिर आता अन्य कुणाही पुढे झुकणार नाही. आपण अहंकारला कह्यात ठेवू शकत नाही. मग अहंकार कसा करावा, की मी रामापुढे आपलं शिर नमवलं आहे, आता यापुढे मी कोणाही पुढे शिर नमवणार नाही. पहा, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर सगळ्यांची दिशा कशी फिरवावी ईश्वराकडे, हे किती सुंदर पद्धतीने भगवान श्रीरामकृष्ण आपल्याला सांगतात. तर आपली समस्येचा तोडगा इथे, की आपल्या मनामध्ये ज्या काही संस्कारगत म्हणा किंवा या जन्मीच्या आपल्या जे काही आपण कार्य केले आहोत, जीवन जगलो आहोत, त्याच्यामुळे ज्या आपल्याला वासना छळत असतात, त्या सगळं वासनांचं त्यांची गती ही फिरवून द्या, असं भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात. म्हणजे आपल्याला सप्रेस करायची आवश्यकता नाही आणि एक्सप्रेस करायची सुद्धा आवश्यकता नाही, त्यांची गती फक्त वळवून द्यायची आहे, असं स्पष्टपणे भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात. आता म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, की त्यांना आपल्याला खूप व्यवस्थित पद्धतीने हाताळायचं आहे. जसं घरामध्ये पहा, लहान मुलं असतात आणि त्यांना शिस्त पण लावायची आहे आणि त्यांच्या कलाने पण घ्यायचं आहे. फार जास्ती कडक होऊन चालत नाही आणि फार ढिलं सोडून सुद्धा चालत नाही. त्यांच्या कलाने पण आपलं काय ते करून घ्यायचं आहे. बिलकुल त्या पद्धतीने आपल्याला हे सगळं आपल्या या सगळ्या ज्या वासना कामना आहेत त्यांना हाताळायचं आहे. शेवटचा जो शब्द या श्लोकातला, कामात क्रोधो बिजायते, काय याचा अर्थ, की जेव्हा आपण सतत विषयांचं चिंतन करतो तर आपण आसक्त होतो त्या विषयांप्रती, मग त्यांना प्राप्त करण्याकरता खटपट करतो, म्हणजे आसक्त होऊन जातो म्हणून. आणि जर आपल्याला प्राप्त नाही झालं विशिष्ट विषय, तर मग काय होतं, कामात क्रोधोभिजायते, मग लागलीच चिडचिड होते, आपण संतापतो. इतक्या वाजता चहा पाहिजे म्हणजे पाहिजे, 5 मिनिटं इकडे तिकडे झालं बस एकदम घरामध्ये महाभारत सुरू. ठीक आहे, एखाद्या दिवशी काही कारणामुळे उशीर होऊ शकतो, किंवा काय गॅस संपला असेल, दूध फाटलं असेल, वगैरे वगैरे काही पण कारणं असू शकतात. पण वासना निर्माण झाल्या आणि त्या पूर्ण झाल्या नाही, तर ह्या आपल्या मनामध्ये तो क्रोध हा म्हणजे क्रोधाची आई ही म्हणजे काय, ही आसक्तीच आहे. ही आसक्तीच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा श्लोक इथे पूर्ण होत आहे. 62वा 63वा श्लोक त्याची आपण चर्चा सुरुवात करूया. आणि हे दोन्ही श्लोक हे बिलकुल म्हणजे जोड श्लोक ज्याला म्हणतो तसे आहेत, की याच्यानंतर तसं झालं तर काय होतं, त्याच्यानंतर तसं झालं तर काय होतं. फार सुंदर पद्धतीने ते मांडलं गेलेलं आहे. आधी आपण श्लोक वाचूया. क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोधात भवति सम्मोहः म्हणजे आता पहा, वरच्यापासून जो सिक्वेन्स चालू झाला आहे तो खालती पण सुरू झाला आहे. वरचा सिक्वेन्स काय होता, ध्यायतो विषयान पुंसः, म्हणजे जो पुरुष इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवून विषयांचं चिंतन करतो, त्याच्या मनामध्ये आसक्ती संग हे उपजायते. मग आसक्ती निर्माण झाली की वासना फोफावतात, वासना पूर्ण नाही झाल्या तो क्रोध उत्पन्न होतो. क्रोधात भवति सम्मोहः म्हणजे मग काय होत असतं की क्रोधामुळे अत्यंत मूढता ही निर्माण होते. अविचार म्हणजे मनुष्य जो काय होऊन जातो, अविचारी होऊन जातो. एकदा जर का क्रोध आला तर त्या क्रोधाच्या भारामध्ये तो काय करून बसेल काही सांगता येत नाही. क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, आणि मग आपली स्मरणशक्ती सुद्धा कार्य करत नाही, भ्रष्ट होऊन जाते.
स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो, म्हणजे तो प्रलोभात पडणारच. पहा, ही केवढी मोठी एक सिक्वेन्स आहे. क्रोधात भवती संमोहः, रागामुळे अत्यंत मूढता अविचार उत्पन्न होतो आणि मूढतेमुळेच स्मरणशक्तीसुद्धा भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो. एक फार सुंदर गोष्ट रामचरितमानसमध्ये गोस्वामीजी तुलसीदास सांगतात. नारदांची ती गोष्ट आहे. नारदांनी एकदा कामाला जिंकलं, आपल्या कह्यात करून घेतलं आणि त्याचा त्यांना फार अभिमान, फार गर्व होऊ लागला आणि सगळ्या दूर ते पूर्ण जगाला सांगत होते की मी कामाला जिंकलंय, मी कामाला जिंकलंय. आत्तापर्यंत फक्त शिवशंकरच तसे होते, पण मी सुद्धा कामाला जिंकलंय. आता सगळ्यांना सांगता सांगता की मी काम जिंकलंय, तर चिंतन कशाचं होऊन राहिलं आहे? कामाचं. आधी चिंतन करत होते रामाचं, म्हणून ते कामाला जिंकू शकले. पण आता त्या अभिमानामुळे सगळ्यांना सांगतात आहे की मी कामाला जिंकलंय, म्हणून रामाचं चिंतन गेलं बाजूला. आणि मग काय झालं? सगळ्या दूर सांगता सांगता मग त्यांना असं वाटलं की अरे, आजपर्यंत फक्त कामाला तर जिंकलंय भगवान शंकरांनी, त्यांना आम्ही जाऊन सांगितलं पाहिजे. लागलीच जातात शिवलोकामध्ये, त्यांना सांगतात. तर तेव्हा शिवशंकर त्यांना सांगतात की हे पहा, कामाला जिंकलं आहे फार उत्कृष्ट, म्हणजे याच्यासारखं काही दुसरी काही गोष्ट नाही. पण कमीत कमी तुम्ही रामाचं चिंतन सोडून कामाच्या मागे लागू नका, असं म्हटल्यानंतर पण त्यांना काही म्हणजे त्याच्यावरती काही फार परिणाम होत नाही. मग आता काय करायचं? शंकर लागलीच शिवशंकर मेसेज पाठवतात. कोणाला मेसेज पाठवतात? निरोप पाठवतात भगवान विष्णूंना, कारण की नारद मुळात भक्त ते विष्णूंचे. ते जेव्हा विष्णूंकडे हा निरोप पाठवतात की पहा, नारदांना थोडं समजवा, त्यांच्याकडनं ही चूक घडतीये आणि जर मनामध्ये खरंच मोह उत्पन्न झाला तर त्यांना फार मोठी किंमत मोजावी लागेल. तर नारायण म्हणजे भगवान विष्णू त्यांच्या भेटीला जेव्हा नारद जातात खरं, पण ऐकण्याच्या मूडमध्ये बिलकुल नसतात. भगवान विष्णू सुद्धा त्यांना सांगतात की पहा, तुम्ही कामाचं चिंतन करत आहात तर रामाचं चिंतन करा. तुम्ही कामाला जिंकलंय हे मान्य आहे मला, पण ते काही केल्या ऐकायला तयार नसतात. आता त्यांना थोडा धडा नाही शिकवला तर हे वस्तू कुठे जाऊन पोहोचेले, नारद कुठे जाऊन पोहोचेल ते सांगता येत नाही. म्हणून ते काय करतात? विश्वमोहिनीचं रूप धारण करतात आणि सतत चिंतन सुरू आहे. यांचं सतत चिंतन चालू आहे नारदांचं कामाच्या संदर्भात. आता ते त्या विश्वमोहिनीच्या मोहात पडतात. आता बघा, सतत भगवान विष्णू नाही म्हणत आहे आणि भगवान विष्णूच्या संदर्भात या विश्वमोहिनीच्या मोहात पडण्याच्या आधी त्यांचे उद्गार होते. मी ते लिहून आणलेले आहेत, आपल्या पुढे वाचून दाखवतो. पहा, म्हणजे कसं स्मृतिभ्रंश होतो, विवेक नष्ट होतो कामनांचं चिंतन केल्याने. तर जेव्हा त्यांचं संमोह, क्षमा करा, ज्यांचा विवेक नष्ट झाला नव्हता, तेव्हा ते म्हणायचे की मोरे हित हरी सम नाही कोऊ, की माझे हितकारी हरी म्हणजे विष्णू, त्यांच्यासारखा दुसरं माझा हितकारी कोणी नाही आहे. पण हे केव्हा म्हणायचे? जेव्हा ते मोहात पडले नव्हते. अजून काय म्हणायचे? जेही विधी नाथ हित होई मोरा, करहु सो बेगी दास मैं तोरा. ही सुंदर अवधी भाषा आहे बरं.
जेही विधी नाथ हित होई मोरा, की ज्या कोणत्या प्रकाराने माझा हित होईल भगवान नाथ, तेच तुम्ही माझ्याकरता करा. का करहू सो बेगी दास में तोरा, मी तुमचा दास आहे आणि जे माझ्याकरता योग्य उत्कृष्ट होईल ते सगळं तुम्ही करा. आता इथे भगवान विष्णू गळा कोरडा करून सांगतात ते की बरं ते कामाचं चिंतन सोड, त्या विष्णू मोहिनीच्या मागे लागू नकोस आणि असा आव आणू नकोस की मी कामाला जिंकलंय. पण इतकं सतत सांगितल्यानंतर सुद्धा त्यांच्या आता मोहात पडलेले आहेत. तर तुम्हीच माझे सर्व काही हितकारी आहेत असं म्हणणारे हे नारद पहा पुढे काय म्हणतात. आता विष्णू भगवानवरती खूप राग आलेला आहे आणि हे कसले माझे हितकारी, स्वार्थाने भरलेले आहेत. आणि काय म्हणतात पहा त्यांचेच शब्द, स्वार्थ साधक कुटिल तुम्ही सदा कपट व्यवहारू. स्वार्थ साधक कुटिल तुम्ही म्हणजे कसे तुम्ही आहात, स्वार्थी आणि कुटिल आहात आणि सदा तुम्ही कपट व्यवहार करणारे आहात, माझं सुख तुम्हाला बघवत नाही आहे, अशी भाषा बोलून ते भगवानाचा अपमान करतात. हे सगळं का घडतं की सतत मी कामाला जिंकला आहे, कामाचं चिंतन करता करता आणि मग त्या विश्वमोहिनीच्या मोहात पडतात त्याच्यामुळे. म्हणून साधकांनी कधी पण चुकून विषयांचं चिंतन करू नाही. विषयांचं चिंतन केलं की साधक आसक्तीमध्ये पडतो, आसक्तीमुळे काम जन्माला येतं. काम जन्माला आलं की काम जर पूर्ण नाही म्हणजे त्या वासना पूर्ण नाही झाल्या तो क्रोध उत्पन्न होतो. क्रोध उत्पन्न झाला की संमोहात पडतो तो म्हणजे अविचार उत्पन्न होतो. अविचार उत्पन्न झाला की मूर्खता म्हणजे विवेक पूर्णपणे नष्ट होऊन जातो, स्मरणशक्ती भ्रष्ट होते, बुद्धी पूर्णपणे म्हणजे ज्ञानशक्ती ही पूर्णपणे तिचा नाश होऊन झाल्यामुळे साधक हा प्रलोभनात पडतो आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे त्याच्यापासून च्युत होतो. इतकी मोठी ही कडी आहे. म्हणजे जर आपण विषयाचं चिंतन नाही केलं तर पुढचे सगळे प्रॉब्लेम्स हे नाहीसे होणार. पुढचे सर्व प्रॉब्लेम हे नाहीसे होणार. फक्त विषयाचं चिंतन करायचं नाही आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथे एक फार महत्त्वाची गोष्ट याची आपल्याला विचार करावा लागेल की कोणी आपला अपमान केला तर आपण लागलीच क्रोधित होतो. याचा अर्थ काय? कोणी जर आपला अपमान केला तर आपण लागलीच क्रोधित होतो, याचा अर्थ की मान सन्मान प्रती आपण आसक्त आहोत. पहा विचार करून बघा. कोणी आपला अपमान केला तर आपण लागलीच क्रोधित होतो, दाखवून देईन मी त्याला. नाही, कोणत्या व्यक्तीप्रती सुद्धा एखादी व्यक्तीप्रती जर आपली आसक्ती असेल आणि ती आपल्या मनाप्रमाणे वागत नसेल तर लागलीच आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो. क्रोध आणि द्वेष हे दोन्ही त्या आसक्तीतूनच जन्माला येत असतात. म्हणून आपण घरामध्ये बघतो पती पत्नी, आई मुलगा, भाऊ भाऊ, भाऊ बहीण, जे जितके पण संबंध आहेत इतकं का भांडायला लागत असतं? कारण की आपण आसक्त असतो, अपेक्षा असते. याच्या आधी पहा आपण चर्चा केली होती काही व्याख्यानाआधी. एक उदाहरण घेतलं होतं आपण की एखाद्या परिवारामध्ये एखाद लहान मूल जन्माला येतं आणि ते लहान मूल सगळ्यांचं किती एक प्रेमाचं केंद्रबिंदू असतं. सगळं जीवन त्या घरातलं त्या लहान मुलाच्या अवतीभोवती केंद्रित असतं आणि तो मुलगा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागो की न वागो पण प्रत्येक जण त्याला प्रेम करत असतं, त्याला खुश ठेवत असतं. त्या मुलाने तुम्ही त्याला हाक मारली, त्याने बघितलं सुद्धा नाही तुमच्याकडे, तरी आपल्याला कधी राग वाटत नाही. पण तोच मुलगा जेव्हा मोठा होतो आणि आपलं ऐकत नाही,
वगैरे वगैरे अशा घटना घडतच असतात. ह्या बिलकुल दैनंदिन घटना आहे. तेव्हा मात्र आपल्याला खूप राग येतो. अरे तोच तर मुलगा आहे, फक्त त्याचं वय वाढलं आहे. लहानपणी जेव्हा तो ऐकत नव्हता तेव्हा आपल्याला राग नाही यायचा. का नाही यायचा? कारण की तेव्हा आपण आसक्त नव्हतो, आपली अपेक्षा नव्हती की त्याने आपलं ऐकावं. पण जेव्हा तो मोठा झाला, आता आपली अपेक्षा आहे की त्याने आपलं ऐकलंच पाहिजे. ऐकत नाही म्हणजे? आणि मग तिथून भांडणाला सुरुवात होते. आणि मग संबंध कोणतेही असो, पती पत्नी असू देत, भाऊ भाऊ असू देत, भाऊ बहीण असू देत, आई वडील असू देत, प्रत्येक संबंधामध्ये ती आसक्ती असल्यामुळे आपण आपल्याला सारखं मग ते क्रोध आणि द्वेष याला सामोरे जावं लागतं. 63व्या श्लोकामध्ये बंधू भगिनींनो, पहिल्याच शब्द जो वापरला आहे, क्रोधात भवती सम्मोह. क्रोधात भवती सम्मोह. पण वास्तविक बघितलं तर कामाने, क्रोधाने, लोभाने आणि ममत्व या चारही गोष्टींनी सम्मोह जन्माला येत असतो. म्हणजे हे जे 4 शत्रू आपले आहेत, एक काम, क्रोधाने तर येतोच, काम, क्रोध, लोभ आणि ममता किंवा ममत्व, माझं आपण जे करतो ना, तर या चारही हे जे शत्रू आहेत, या चारीच्या माध्यमातून हे सम्मोह हे जन्माला येत असतं. मग चारींच्या माध्यमातून जर लोभ जन्माला येतो, तर सम्मोह जन्माला येतो, तर इथे फक्त क्रोधच का म्हटलं आहे? चारींचं नाव दिलं बरं झालं असतं ना. मग त्याचं कारण असं की पहा, आपण थोडंसं ॲनालिसिस करून मग शेवटी त्याचं उत्तर मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करीन. की पहा, जेव्हा मनामध्ये कामना वासना असतात आणि त्यातून जेव्हा सम्मोह निर्माण होत असतो, तर काय होतं की विवेक शक्ती झाकल्या जाते आणि साधक प्रलोभनाच्या बळी पडतो. विवेक शक्ती झोपली म्हणजे झाकल्या जाते कामनांमुळे आणि साधक त्या कामनांच्या बळी पडतो. म्हणजे जे काही नुकसान होतं ते कोणाचं होतं? त्या साधकाचं होतं, इतर कोणाचं होत नाही. तर हा जो मोह असतो हा कामनांमुळे या पद्धतीने साधकाला प्रलोभनात पाडत असतो. मग क्रोधात काय होत असतं की पहा, की क्रोधामध्ये आपल्याला जे कामना निर्माण झालेल्या आहे आणि त्या आपल्याला मिळत नाही, त्याकरिता इतर कोणी व्यक्ती जबाबदार असते. मला चहा पाहिजे आणि तो मिळत नाही आहे, मी लागलीच आपल्या आईवरती चिडाचिड करतो. म्हणजे माझ्या त्या वासनांना पूर्ण करण्याकरता माझी आईमध्ये अडथळा आहे. आणि त्यांनी काय होतं, मग मी माझ्या आईला अपशब्द बोलतो. तर क्रोध हा भयानक शत्रू काय? कारण की त्याच्यामध्ये साधक स्वतःचं नाही, इतराचं नुकसान करतो. पहा, कामनामध्ये काय असतं की कामनामध्ये साधक स्वतःचं नुकसान करतो, इतरांचं काही नुकसान होत नाही. पण हे जे क्रोध आहे याच्यामध्ये साधक समूहात पडतो, पण तो स्वतःचं तर करतो, पण त्याच्यावर दुसऱ्यांचं सुद्धा नुकसान करत असतो. म्हणून तिथे क्रोधात भवती सम्मोह त्याला महत्त्व दिलं गेलेलं आहे. लोभाने सुद्धा समूहात पडत असतो. त्याने काय होत असतं, काय सत्य काय असत्य, काय धर्म काय अधर्म याचा विवेकच राहत नाही. याचा विवेकच मुळीत राहत नाही. आणि कपट करायला, आपण ज्याला म्हणतो ना कावेबाजी, ते करायला सुद्धा तो मागे म्हणजे विचार करत नाही. तो कपट करतो, कावेबाजी करतो, कारण की धर्म अधर्माचा तो भेदच विसरून गेलेला आहे. सत्य असत्य हेच विसरून गेलेलं आहे. काही फार सुप्रसिद्ध लोकसुद्धा नको त्या गोष्टींमध्ये त्यांचे नावं आपल्याला ऐकायला मिळतात आणि आपण हळहळून जातो की अरे ही व्यक्ती ही अशी वागली. त्याचं कारण काय असतं की तो लोभामुळे तो संवाद फसलेला असतो. म्हणून धर्म अधर्म सत्य असत्य याचा भेद न करता तो कपट व्यवहार करतो, कावेबाजी करतो आणि
ममतामुळे म्हणजे माझं माझं त्याच्यामुळे जो संमोहात पडतो त्यांनी काय दोष निर्माण होत असतो? त्यांनी जो समभाव जो असतो तो नाहीसा होतो. समभाव नाहीसा होतो म्हणजे काय? एक व्यावहारिक उदाहरण आपण बघूया की पहा, अनेकदा समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतं की आई असते, सावत्र आई असते. एखाद्या मुलाला एक माऊली आहे आणि तिला 2 मुलं आहे. एक स्वतःचं मूल आहे आणि एक ज्याला म्हणतो की सौतेचं मूल आहे. तर आपल्या मुलाला ज्या पद्धतीने ती प्रेम करते तर तसंच त्या सावत्र मुलाला करू शकते का? असतात, अपवाद आहेत, मी त्याला नाही म्हणत नाही, पण फार कमी तसं बघायला मिळतं. हे तसं का होत असतं? कारण की ही जी ममताच्या मुळे लोभाने जो संमोह निर्माण होतो, तुझं माझं किंवा माझंच माझं, त्याच्यामुळे काय होतं की मग हा आपण समभाव तिथे राहत नाही आणि मग तिथे वैरभाव सुरू होतो. तर कामाने सुद्धा संमोह निर्माण होत असतो, क्रोधाने सुद्धा होत असतो, लोभाने सुद्धा होत असतो आणि ममत्वमुळे सुद्धा होत असतो. आणि या चारांच्या प्रकारामुळे वेगळे वेगळे परिणाम आपल्याला बघायला मिळत असतात. आणि इथे फक्त क्रोधात भवती संमोह हा शब्द का वापरला गेलेला आहे? कारण की क्रोधामुळे साधकास स्वतःचं नुकसान तर करतोच, पण त्याच्याबरोबर तो इतरांचं सुद्धा नुकसान करतो. म्हणून तिथे तो क्रोधात भवती संमोह असा तो शब्द वापरला गेलेला आहे. आता ह्या कामना ज्या असतात, विशेष करून संमोह जो आहे बंधू भगिनींनो, हे थोडंसं एक याच्या संदर्भात जे सांगू इच्छितो की तामसिक गुणांमुळे हा संमोह उद्भवत असतो. कामना जे निर्माण होतात ते रजोगुणच्या वृद्धीमुळे होत असतात. एखादी व्यक्ती बघतो आपण खूपच ॲक्टिव्ह असते आणि लौकिक जगामध्ये अशा लोकांना सन्मानसुद्धा मिळतं, कारण की यशस्वी असतात, खूप प्रयत्न करतात. आता प्रत्येक रजोगुणी व्यक्ती ज्याच्या मनात कामना आहेत, प्रत्येकाला यश मिळतं असं माझं म्हणणं नाही आहे. पण पहा, आपण साधक आहोत, आपल्यामध्ये सात्विक वृत्ती पाहिजे आणि म्हणून ह्या कामना सतत आपल्या मनामध्ये जे उद्भवतात ते योग्य नाही आहे. का? ते आपल्याला ईश्वराच्या मार्गापासून दूर नेत असतात. हे थोडेसे सिद्धांत मी तुम्हाला 3 गुणांचा का सांगू इच्छितो, थोडासा विषयांतर करून, की पहा, आपण साधक आहोत आणि आपण नेहमी सात्विक गुणांचा अवलंबन करून जीवन जगलं पाहिजे, साधक जीवन जगलं पाहिजे. पण जेव्हा मनामध्ये खूप कामना निर्माण होत आहे, याचा अर्थ काय की राजसिक गुणाचा खूप प्राबल्य आहे आपल्या जीवनामध्ये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यातून जो संमोह निर्माण होत असतो तो कसला प्रतीक आहे? तामसिकतेचा. आणि जर क्रोध जेव्हा निर्माण होतो, वासना पूर्ण नाही झाल्या, तर तो सुद्धा तामसिक आणि राजसिक अशा दोन्ही गुणांच्या मिश्रणाचा ते प्रतीक असतं. एक श्लोक मला स्मरणात येत आहे बंधू भगिनींनो, विवेक चूडामणीचा. आणि जेव्हा आपण चर्चा करत आहोत विषयाची, पहा आपली सुरुवात कुठून झाली होती? 62वा श्लोक लक्षात घ्या. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे तो एक सिक्वेन्स सांगितला आहे की विषयाचं चिंतन केल्याने कसं साधकाचं त्याचं अधःपतन होत असतं. तर या संदर्भामध्ये आता हे दोन्ही श्लोक तर आपण गीतेमधून त्याची चर्चा केली, पण आचार्य शंकर काय सांगतात? ज्या लोकांनी विवेक चूडामणीचे वर्ग अटेंड केलेत पुण्याला आणि साताऱ्याला, त्यांचा दोघांनाही हा श्लोक नक्कीच स्मरणात असेल. तो श्लोक मी तुमच्या पुढे वाचतो आणि मग त्याचा थोडासा अर्थ, त्याचं चिंतन करून, म्हणजे त्यातून आपल्याला हे लक्षात येईल की विषयांचं चिंतन हे साधकाला किती धोकादायक आहे. आणि त्याची तुलना आचार्य शंकराचार्यांनी कशाशी केलेली आहे ते सुद्धा त्याचं पण थोडंसं चिंतन करूया. दोषेण तीव्रो विषय कृष्णसर्प विषादपि
विषम निहंती भोक्तारम द्रष्टारम चक्षुषाप्ययम दोषेण तीव्रो विषयः कृष्ण सर्प विषादपि विषम निहंती भोक्तारम द्रष्टारम चक्षुषाप्ययम. काय याचा अर्थ? की साधारण जो विष असतं, म्हणजे इथे कृष्ण सर्प नाव दिलं आहे, म्हणजे काळा सर्प जो खूप विषारी असतो, कोब्रा ज्याला म्हणतो, त्याने जर आपल्याला दंश केलं तर त्याचं विष जेव्हा आपल्या रक्तात भिनतं किंवा पोटात जातं त्याच्यानंतर मनुष्याचा मृत्यू होत असतो, बरोबर. पण दोषेण तीव्र विषय, या विषयांमध्ये इतका तीव्र विष असतो. किती तीव्र विष असतो? या सापाच्या विषापेक्षाही तीव्र असतो. का? विषम निहंती भोक्तारम, म्हणजे सर्पाचा विष पोटात गेल्यानंतर मनुष्य मरतो, पण हे जे विषय जे आहेत त्याचं जे विष आहे, विषयाचं विष, ते साधकाला कसं मारून टाकतं? द्रष्टारम चक्षुषाप्ययम, फक्त डोळ्यांनी बघितल्यानंतरच, त्या विषयांना फक्त डोळ्यांनी बघितलं साधकाने आणि इकडे साधकाचा मृत्यू होतो. इतकं जहाल हे विष आहे. पहा काय तुलना केली आचार्य शंकरांनी आणि किती सावधान केलेलं आहे. साधारण विष पोटात गेल्यानंतर मनुष्याचा मृत्यू होत असतो, पण हा जो विषय विष आहे हा किती तीव्र आहे की त्याला फक्त बघितल्याने, म्हणजे पोटात जायची आवश्यकताच नाही, बघितल्यानेच साधकाचा आध्यात्मिक मृत्यू होत असतो. म्हणून कधी पण साधकाने चुकून सुद्धा विषयांचं चिंतन करू नये. पहा काय म्हणजे एक टोकाची भूमिका आचार्यांनी या संदर्भात घेतलेली आहे. छोटंसं उदाहरण घेऊन मग पुढे जाऊया की पहा, आपण आपल्या बगीच्यामध्ये झाडं लावत असतो, बी पेरतो, मग त्याचं वृक्ष होतं. आपल्याला आपण काय करतो, ते बी वृक्ष होईल याच्याकरता काय करतो? त्याला पाणी देत असतो, खत पाणी घालतो, सूर्यप्रकाश मिळेल अशी व्यवस्था करतो. तर हेच उदाहरण घेऊन रामकृष्ण संघाचे एक स्वामीजी म्हणत असत की विषयांचं चिंतन करणे साधकाने म्हणजे बी पेरणे आहे. विषयांचं चिंतन करणे म्हणजे बी पेरणं आहे आणि विषयाप्रती आसक्ती म्हणजे बीला पाणी घालणे आहे. विषयांचं चिंतन करणे म्हणजे बी पेरणं झालं आणि बी पेरली म्हणजे विषयांचं चिंतन केलं म्हणजे आसक्ती निर्माण होणारच. आणि विषयांप्रती आसक्ती म्हणजे त्या बीला खत पाणी घालणं म्हणजेच काय की तो विषय वृक्ष चांगलाच फोफावेल आहे. म्हणून ते बी पेरूच नका. म्हणजेच काय करा? बी पेरायचं आहे म्हणजे काय नेमकं करा? विषय चिंतन केलं नाही पाहिजे साधकांनी. कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा आपण सजग झाले आहोत, सावधान झालेले आहोत, आपण आपल्या इंद्रियांना विषयापासून दूर ठेवलेलं आहे, पण मनात अजून धोका आहे कारण रस विद्यमान आहे, तर अशा स्थितीमध्ये कधी पण साधकाने ते बी पेरलं नाही पाहिजे. म्हणजेच काय की आपण कधी पण विषय चिंतन हे नाही केलं पाहिजे. 62वा आणि 63वा श्लोक याचं इथे चिंतन विवेचन पूर्ण होतं आहे. तर ही फार मोठा सिक्वेन्स आहे की विषयाचं चिंतन केल्याने आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाली की संगात संध्या येते कामं म्हणजे वासना फोफावतात आणि मग ते पूर्ण नाही झाल्या ते क्रोध उत्पन्न होतो. क्रोध उत्पन्न झाला की मूढता अविचार उत्पन्न होतो आणि मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. बुद्धीचा नाश झाला की माणसाचं अधःपतन होत असतं. ही पूर्ण एक सिक्वेन्स आहे, शृंखला आहे. हातातून चेंडू सुटला 5व्या मजल्यावरनं की तो एकदम खालती येऊन पडणार, अवश्यंभावी आहे. तर इथे या दोन्ही श्लोकाचं विवेचन इथे पूर्ण होत आहे.
थोडंसं पुढच्या श्लोकाची सुरुवात करूया. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या रागद्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. प्रसादम अधिगच्छति. पहा, आत्तापर्यंत तो काय भगवान काय म्हणत होते की तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पण इथे त्यांनी शब्द बदलला आहे. ते काय म्हणतात ते आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. म्हणजे त्याला प्रसादत्व हे अधिगच्छति, त्याला तो प्राप्त होतो. प्रसाद म्हणजे काय? म्हणजेच शांतीपूर्वक प्रसन्नता. याचं सखोल विवेचन आपण पुढे करणार आहोत. पण म्हणजे नेमकं काय प्राप्त होतं आणि ते प्राप्त होणं म्हणजे काय? तर ते प्राप्त होणं म्हणजेच स्थितप्रज्ञ होणं. भगवानांनी इथे शब्द बदललेले आहेत, पण प्रसादम म्हणजे कसं असतं? शांतीपूर्ण प्रसन्नता. साधारणपणे आपल्याला जेव्हा काहीतरी लौकिक सुख प्राप्त होतं तर आपल्याला प्रसन्नता होते. पण ती प्रसन्नता कशी होते? त्याच्यामध्ये एक उद्विग्नता असते, एक्साइटमेंट असतं. पण जेव्हा साधक रागद्वेषांनी वियुक्त असलेलं आणि जे काही अटी त्यांनी सांगितल्या आहे अशा अंतःकरणाचा जो साधक असतो त्यांनी जर आपल्या इंद्रियांना कह्यात ठेवलं तर त्याला काय प्राप्त होत असतं? प्रसाद. प्रसादम अधिगच्छति. या श्लोकाचं थोडंसं विवेचन आता व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करूया. रागद्वेष वियुक्तैस्तु शब्द आहे बघा बंधुभगिनींनो, तू. ह्या तू शब्द जिथे जिथे येतो, विशेषकर पहिल्या ओळीमध्ये, त्याचा एक विशिष्ट अर्थ असतो आणि याच्या आधी मी सांगितलेला आहे. आपल्याला नक्की लक्षात असेल तरीसुद्धा एक त्याची पुनरावृत्ती करण्यामध्ये काही हरकत नाही आहे. आधीच्या श्लोकांमध्ये जे काही विषय मांडला गेलेला आहे त्याच्या एकदम विपरीत या श्लोकामध्ये सांगल्या जाणार आहे. तिथे या तू शब्दाचा प्रयोग होतो. आधीच्या श्लोकामध्ये जर पूर्व सांगितलं असेल तर या श्लोकामध्ये ते पश्चिम सांगणार आहे. म्हणून त्या तूचा प्रयोग करण्यात येत असतो साधारणपणे. अपवाद इथेही असतात. आधीच्या श्लोकामध्ये क्षमा करा, आधीच्या श्लोकात काय सांगितलेलं आहे की विषयांचं चिंतन केल्याने साधक कसा घोटाळ्यात सापडतो हे सांगितलं आहे. पूर्ण शृंखला सांगितली आहे पहिल्या म्हणजे 62 आणि 63व्या श्लोकामध्ये. पण या श्लोकामध्ये त्याच्या विपरीत सांगितलेलं आहे. विपरीत म्हणजे काय? रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्. काय याचा अर्थ? की पहा, आत्ताच आपण चर्चा केली की विषयांमध्ये जे प्रलोभन रूपी जे विष असतं ना, प्रलोभन रूपी विष असतं, त्या विषाला आपल्याला मारायचं आहे. कल्पना करा की आपल्या पुढे मस्त मिठाईचं एक ताट ठेवलेलं आहे आणि आपल्याला म्हटलं की घ्या घ्या मिठाई घ्या. पण लक्षात घ्या, या मिठाईमध्ये विष मिसळलेलं आहे. आपण ते खाणार का? नाही. तर साधकाने विषय जेव्हा आपण त्याचं चिंतन होत असतं तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या विषयांमध्ये हे विष आहे. आणि एवढंच नाही तर जी महत्त्वाची गोष्ट जी लक्षात घेतली पाहिजे, रागद्वेष वियुक्तैस्तु. एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो बंधू भगिनींनो की पहा, आपण साधक आहोत आणि आपल्या इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवलं पाहिजे.
अगदी खरं आहे. नाहीतर फार मोठा घोटाळा होतो आणि आपण त्या घोटाळ्यामध्ये नुसतं धपाटेच खात असतो. पण प्रश्न पडतो की काही जे विषय आहेत आपल्या जीवन प्रवाहाकरता त्यांना आपण सोडू शकत नाही. आणि मुख्यतः म्हणजे अन्न. मुख्यतः अन्न हे अशी गोष्ट आहे की आपण आपल्या जीवन प्रवाहाकरता सोडू शकत नाही. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की अन्नसुद्धा एक फार मोठी ऑब्स्ट्रक्शन आहे, जर आपलं त्या अन्नाप्रती इन्फॅच्युएशन आहे, आकर्षण जर आहे तर. आणि इकडे तर म्हणतात की ध्यायतो विषयान पुंस संगस्ते शुपजायते. चिंतन करूच नका तुम्ही त्याचं, मुळीच चिंतन करू नका, स्पष्टपणे सांगतात. आणि जर ठीक आहे चिंतन नाही करत, पण आता आपल्या या रसनेंद्रिय जी आहे तिच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी ग्रहण तर करावंच लागेल, नंतर जीवनाचा प्रवाह पूर्ण थांबून जाईल, ॲब्सोल्युटली थांबून जाईल. तर जेव्हा आपल्याला या सगळ्या इंद्रियांमध्ये वावरायचं आहे, विशेषकर विषयांमध्ये, क्षमा करा, अन्नरूपी विषयांमध्ये आपल्याला वावरायचं आहे. पहा, या संदर्भामध्ये आचार्य शंकरांनी फार सुंदर एक तथ्य मांडलेलं आहे. ते तथ्य काय आहे की विषयान अवर्जनीय, म्हणजे हा जो श्लोक आहे 64वा, या श्लोकामध्ये जर आपल्याला विषयांमध्ये वावरावंच लागलं तर कसं वावरायचं आहे ते सांगितलं आहे. आपल्याला जर विषयांमध्ये वावरावंच लागलं, उपाय नाही आहे. आणि आत्ताच आपण चर्चा केली की उपाय नाहीच आहे खरंच. का? कारण की पहा, बाकीचे जे आपले सगळे विषय आहेत त्यांचा त्याग करू शकतो आपण, आणि ते प्रयत्न करतच आहोत. पण काही आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग निर्माण होतात की त्या विषयांचा त्याग करू शकत नाही, अन्नाचा त्याग करू शकत नाही. आपण देवळात जातो, तिथे फार सुंदर उदबत्ती असते, चंदन असतं, फुलं असतात सुगंधित, त्याचा सुगंध आपल्या नाकात जातो. दर्शन करायला जातो तर ईश्वराचं रूप बघतो सुंदर. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा स्पृहणीय आहेत आणि या जर आपल्या जीवनात असल्या तर याने काही हानी नाही आहे. आपल्या जीवनामध्ये काही साधक आपल्या जीवनाला कोणत्या प्रकारची हानी पोहोचत नाही आहे. कर्णेंद्रियांनी आपण चांगलं देवाचं नाव ऐकत आहोत, भजनं ऐकत आहोत, तर त्यात काय वाईट आहे? तर पण याच्या व्यतिरिक्त की जे विषय आपल्या इंद्रियांना उत्तेजित करत असतात त्या सर्व गोष्टींपासून आपण सावध राहायला पाहिजे. पण साधकाला काही विषय त्याला तो सोडून राहू शकत नाही. आणि अशा विषयांमध्ये म्हणजे देवाचा प्रसाद, देवळातली सुंदर सुवास, उदबत्तीचा, चंदनाचा, फुलांचा, त्यांची भजनं, त्यांचं नामस्मरण, त्यांचं ते सुंदर रूप, यांच्यामध्ये त्याला वावरावंच लागणार आहे. आणि यांच्यामध्ये वावरताना त्यांनी कसं वावरावं, कारण की शेवटी आहे ते पण सुद्धा विषय आणि तिथे साधक अडकू शकतो. अडकलं तर चांगलंच आहे, कारण की विषयांपासून तो दूर होतोय, पण पहा की त्याच्यापासून सुद्धा आपल्याला पलीकडे जायचं आहे. आणि त्याच्याकरता या श्लोकाची रचना केलेली आहे. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. म्हणजेच की जेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारच्या कामनांमध्ये वावरायचं आहे तर आपण कसं वावरायचं, तर त्याचं पहिलंच अट देतात रागद्वेष वियुक्तैस्तु. याचा अर्थ काय की पहा, साधकाने पहा आपल्या इंद्रियांमध्ये ना 2 दोष हे बिलकुल आधीपासून भरलेले आहेत. कोणते दोष? राग आणि द्वेष. पहा, राग आणि द्वेष ह्या गोष्टी आपल्या मनात पण असतात आणि इंद्रियांमध्ये सुद्धा असतात, विषयांमध्ये नसतात. विषयांची ती ताकद नसते. आणि साधक जेव्हा साधारण साधक त्या विषयांना बघतो
किंवा त्यांचा भोग घेतो, जरी त्या चांगल्या गोष्टी आहेत, प्रसाद आपण घेत आहोत, तर आपली उन्नती झालेली नाही आहे. आपण राग आणि द्वेष यांनी जोडल्या गेलेल्या ज्या इंद्रिय आहे त्यांच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण करत असतो, तर त्यांनी एक अन्न ग्रहण करत असतो, म्हणजे काय, ती भोगवृत्ती झाली. पण जे स्थितप्रज्ञ महापुरुष असतात त्यांच्या इंद्रियामधून ते रागद्वेष ते काढून घेतात, आणि रागद्वेष काढल्यामुळे काय होतं की ते विषयांना आसक्त होत नाही. याची फार मोठी आणि फार सखोल चर्चा करण्याची आवश्यकता आहे बंधू भगिनींनो, आणि ठरलेली वेळ संपलेली आहे. तर मी अजून खोलात आज जाऊ इच्छित नाही, तर काय आहे, भरपूर मग त्याला वेळ द्यावा लागेल. तर आज आपण इथेच थांबूया. फक्त एवढं लक्षात ठेवा की इंद्रियांमध्ये रागद्वेष असतो आणि आपण साधक आहोत. आपल्या इंद्रियांमध्ये तो रागद्वेष आहे आणि तो आपल्याला नाहीसा करायचा आहे. तो नाहीसा केल्यानंतर आपण ह्या ज्या चांगल्या वासना त्यांना म्हणूया त्याच्यात वावरलो तर आपल्याला काही त्यात हानी नाही आहे, पण तो रागद्वेष नाहीसा करावा लागेल. इंद्रियांमध्ये वावरण्याकरता हा श्लोकाची रचना केलेली आहे, विषयांमध्ये. पण विषय म्हणजे लौकिक जगातले विषय नाही, जे विषय आपल्याला ईश्वराच्या मार्गावरती पुढे नेणारे ज्या चांगल्या वासना आहेत त्या विषयांच्या संदर्भात या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहे. याचं सखोल अध्ययन पुढच्या येत्या शुक्रवारी आपण पुन्हा करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. येत्या बुधवारी आत्मबोध या विषयावरती आपला वर्ग होणारच आहे. त्या दिवशी आपली सर्वांची पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी मी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.